थँक्यू सो मच करणजी काळन सर. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी आपण या 5 दिवसाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये दिवस पहिल्या दिवसातील पहिल्या पर्यातील चौथी मॅच जीवा 11 गावदेवी पेंदर त्यांना फाईट करते गाथा 11 तलोजे मजकूर. गाथा 11 तलोजे मजकूर टीमचे पुरस्कर्ते नितीन शेट गावड जर इथे उपस्थित असाल तर या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. जीवा 11 गावदेवी पेंदरचे तुम्ही पुरस्कर्ते समाधान भोईरला पाहता. काल समाधाननं पीपीएलला जो कॅच पकडला ना, लाजवाब होता. झेप घेतली लॉंग ऑनला कालच्या दिवसामध्ये. शेवटच्या बॉलवरती 3 तिथे सिक्कम्स बॉईजनं ती मॅच जिंकली. गेम ऑन लेट्स प्ले टू दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न अपिल हलकीशी डायरेक्ट हिट. हा डायरेक्ट हिट नो स्ट्राईक केला असता कदाचित विकेट भेटली असती. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. भूषण पाटीलचं षटक तुम्ही पाहता. बायकरमॅन तुम्ही भूषण पाटीलला पाहता. नागावच्या क्रीडा नगरीमध्ये त्याला बाईक वरती त्याच्या स्वप्नातली पहिली बाईक त्याला तिथे भेटली. ही बायकरमॅन भूषण पाटीलला बॉलिंग ट्रॅक वरती. सुजित पाटील आणि क्रिश अशी सलामीची जोडी. फुल टॉस बॉल क्लिक केला. क्लिक अँड द रेस बॉल साला वेगाना डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पलीकडे. तुम्ही पाहता फिल्डिंग चांगली झाली आहे तिकडे आणि तोपर्यंत दुसरी धाव इथे पूर्ण. असं वाटलं बॉल सीमा रेषेच्या बाहेर जाईल की काय, पण अडवलं गेला. गुड फिल्डिंग. फिल्डर तिथे तुम्ही पाहिलं. राज पाटीलचं कौतुक करू असं वाटलं. ऍक्शन रिप्ले. फटका चांगला तुम्ही पाहिला आणि त्याच्यानंतर शेवटच्या मोमेंटला असं वाटलं बॉल चौकार जाईल, पण बॉल थांबला गेला. चांगली फिल्डिंग. बघा लक्षात असू द्या, पडद्याला ती सीमारेषा आहे जी रेषा ती सीमारेषा नाही आहे. दोन्ही टीम ऑल दी कार्पेट फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग. या बॉलवरती 1 मिनिट 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 3 या आकड्यावरती दोन्ही टीमला आम्ही पुन्हा एकदा सूचित करतो. जो वाईट पडदा आहे तो मात्र सीमारेषा आहे. ती लाईन आहे ती सीमारेषा नाही आहे. लक्षात असू द्या दोन्ही टीम. आणि व्यासपीठासमोर जी रेषा आहे ती बाउंड्री लाईन आहे. फटका चांगला उडवलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. स्टेट डाऊन टिक डाऊन लॉंग ऑन लॉंग ऑफच्या बद्दल सीमा पार. क्रिशच्या बॅटमधून आलाय षटकार. सेकंड ओडीआय तुम्ही पाहता जिथे ऋतुराज गायकवाडच्या 77 मध्ये 100. कोहलीला देखील 100 बनवेल का आज. इथे बॅटिंग चांगली होतीये पण बॉल हवेमध्ये जेलची शक्यता. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिला टप्पा गेट साईड स्किनला बेधडक चौकार. क्रिश कोपरकरला स्ट्राईक भेटली पहिल्याच बॉलवरती. षटका असते डाऊन द ग्राउंड. हा फटका देखील साईड स्किनला धडक देणारा क्रिश कोपरकरचा हा चौकार. धावा धावपलकावरती 13. पुढचा बॉल फ्रंट फूट लावून डान्सिंग डाऊन द ग्राउंड. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला. दन 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 करत सीमा पार आलाय. शेवटच्या बॉलवरती दमदार दर्जेदार रुबाबदार शानदार क्रिश कोपरकरचा चौकार.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 3 बॉलमध्ये 3. जशी स्ट्राईक क्रिश कोपरकरला. 2 चौकार 1 षटकार. 3 बॉल 14 खेळतोय. का बॅटिंग तुम्ही पाहता. P1 मध्ये कशा रीतीने बॅटिंग करावी असं उदाहरण दिलं क्रिश कोपरकर. भूषण पाटीवरती अटॅक झाला. P2 तर दुसरा षटक. दुसऱ्या षटकाला सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहता मयूर राजे जबरदस्त गोलंदाज आहे. खूप वर्ष क्रिकेट खेळला मयूर. धर्माशेठ मात्रे बाबा तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. बुंदी बैलाचे मालक आमचे धर्माशेठ मात्रे आपलं मनपूर्वक. आज गुलाल देखील ते घेऊन आले आहेत मामा. खिडकालीचा आज गुलाल नक्कीच बैलगाडा क्षेत्राला खूप मोठ्या संख्येनं जेवढं टेनिस बॉल क्रिकेटला महत्व आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं चौकार आला. धर्माशेठ म्हात्रे त्यांचं आगमन झालं. या चौकारानं तुमचं स्वागत केलं. 21 डिसेंबर 2021ला बैलगाडा क्षेत्राला सुरुवात झाली. सुप्रीम कोर्टानं खऱ्या अर्थानं निर्णय दिला. पुन्हा एकदा प्रत्येकाच्या गावोगावमध्ये जेवढं क्रिकेटवरती प्रेम ना तेवढं बैलाला देखील प्रेम केलं जातं. आणि त्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व धर्माशेठ म्हात्रे. वय किती असलं 60-65 असेल पण बाबाला तेवढीच मात्र आवड आहे शर्तींची क्रिकेटची पण. तुम्ही बाबा इथे उपस्थित झाला तुमचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. टॉपिंग शॉट फटका तुम्ही पाहिला. मयूर स्वतः डायरेक्ट हिट. डेंजर लाईनला डायरेक्ट हिट आला असता. क्रिशी विकेट डोक्यात होती. या बॉलवरती मिळते 1 धाव. बॉल बचवलाय तो. 1 स्कोर पुढे चाललाय. धावा फलकावरती आम्हाला सांगतील शांताराम जाधव सर. 22 धावा डबल दोरी. मयूर राजेला तुम्ही पाहता ज्याचं स्वागत चौकारानं केलं. आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिल्या दिवसामध्ये करंजी गार्डन जबरदस्त आवाज तुम्ही पाहता. रायगड क्रिकेटचे आमचे विद्यमान अध्यक्ष तुम्ही पाहताय संदीपजी पाटील सर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि शांतारामजी जाधव सर तुमचं देखील स्वागत करतो. ऑफिशियल पंच मेन पंचाच्या भूमिकेत सचिनजी कडू सर. रोहिंजन स्क्वेअर लेगचे पंच आमचे तुम्ही पाहताय सुनीलजी पाटील सर मुरवी. आणि त्याच्यानंतर तिसरे पंच मनोजी पवार सर. उत्तर शिव स्क्वेअर लेगला बॉल फेकी मात्र तुम्ही पाहता विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चालला. 23 धावा धावपलकावरती. पहिल्या परीतील चौथी मॅच तुम्ही पाहताय. 2 सामने जिंकल्यात. MMV डाकटुजी संघानं 2 सामने जिंकल्यात. 1 सामना जिंकलाय तो जय दुर्गा रोहिंजननं. 6 बॉल 21 चेस केल्या. प्रतीक पाटीलची बॅटिंग तुम्ही पाहिली. प्रतीक तो शांत होता. त्यानं षटकार मारले. व्हॉट अ शॉट. धडपडले पडले आणि मात्र तुम्ही पाहता लोअर फुल टॉस बॉलला फेकलं जायला. फाईन लेग सीमा पार चौकार. थँक्यू. शफल झाला. ॲक्रोज लाईन उजवा गुटना टेकवला. त्याच्यानंतर तुम्ही फटका पाहिला. फाईन लेगला पहिला टप्पा घ्या. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून हे फॉर्च्यून इव्हेंट चांगली क्लॅरिटी चांगली क्वालिटी तुम्ही नक्कीच या यूट्यूबवरती जर तुम्ही जोडले असाल तर सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्ही या मॅचला पाहत असाल तर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. लाजवाब फटका होता. मिस्टर 360 डिग्रीचा तुम्ही फटका पाहिला. सुजित पाटीलच्या बॅटमधला चौकार. हे बॉल तुम्ही पाहता नेव्याचा पूर्णपणे हे कॅमेरामॅन आहे. हेच तर खरी ओळख आहे फॉर्च्यून इव्हेंटची. मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. याच्या अगोदर तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये चौकार पाहिला. त्याच्यानंतर बॉलर मयूर राजेच्या हातामध्ये जो बॉल नेवायचा होता ना कारण त्याला देखील कॅमेरामॅनच्या माध्यमातून कैद करण्यात आलं. फॉर्च्यून इव्हेंट्स चांगली क्लॅरिटी तुम्ही पाहता. धावा फलकावरती थांबल्या जातात त्या 27 या आकड्यावरती. शेवटचा बॉल षटकातील. स्पॉन्सर बाय नितीन गावंड ज्यांना टीमला पुरस्कृत केले. गाता यायला म्हणतो मजकूर. ऑल ऑफ दी कारपेट फिल्डर आहे तिकडे. थोडी मिसफील झाली. याचा फायदा लगेच डेंजरला धोका. पण गुड रनिंग बिटवीन द विकेट. या धावा भेटल्या 2-2च्या बरोबरीनं षटक क्रमांक इथे संपलं तुम्ही पाहता. ते P1 P2 आणि पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने बॅटिंग करावी याचं उदाहरण देत असताना 14.50च्या सरासरीनं धावा धावपलकावरती उभारल्या गेल्या. त्या मात्र 29 या आकड्यावरती. हॅलो
तर यानंतर अजून एक सामना बाकी आहे, याची नोंद आपण घ्या. तर वेळेचं बंधन असेल तर आमचे खुटारीचे जे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत सर्वांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आत्ता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे आमचे सन्माननीय धर्माशेठ म्हात्रे खुटारी, जबरदस्त व्यक्तिमत्व, ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. चैतन्येश्वर खुटारी एक वर्षानुवर्ष चाललेली परंपरा क्रिकेटची आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय आणि यावर्षी तर एक जल्लोषमय वातावरण या मैदानामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. जबरदस्त ही स्पर्धा, 32 संघ तब्बल या स्पर्धेमध्ये खेळले गेलेत आणि खेळताना दिसतील आणि त्यामधील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हे जबरदस्त सगळे धुरंधर आज खेळताना दिसत आहेत. तिसरा फ्रेश गोलंदाज ब्रह्माराजी, गोलंदाजीसाठी तुम्ही त्याला पाहताय. पहिलाच बॉल, स्विच हिट, आठवण डॉबन ऑर्डरची, फ्रेश षटकाराला सलामी देणारा क्रिश कोपरकेचा उलटा फलटा षटकार. ऑल ऑफ द कार्पेट. या बॉलवरती धाव मिळते एक, एका धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती 36 या आकड्यावरती. छत्तीस धावा धावपलकावरती. ऑल कार्पेट, बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेने, तुम्ही तिकडे फिल्डर पाहता. एकच धाव एका धावेच्या आहे बरोबरीने धावा धावपलकावरती 37. पुढचा बॉल, पायात बॉल टाकला, त्याला खोदून काढला, बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेने, फिल्डर उपस्थित. या बॉलवरती धाव मिळते 1-1 न स्कोर पुढे चालला 38 धावा. तर याचबरोबर आमचे राजेश लोणावळे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. सन्माननीय राजेश लोणावळे, स्वागत आहे आपलं. मंगेश म्हात्रे देखील आहेत. मंगेश या. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, अपील तुम्ही पाहिली आणि इथे बॅटला स्पर्श, विकेट किपरच्या हातामध्ये, फलंदाज बाद.
बॅटच्या रडार मध्ये आल्या आल्या ठोकला लांबच लांब पल्ल्याचा विश्वास पाटील उर्फ बाबूच्या बॅटमध्ये षटकार. पाणी घेऊन जा पाणी. वेल मॅन 3 ओव्हर झाले मित्रांनो. बॉलची मागणी. तर जबरदस्त मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 8 तारखेपासून स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर संघाची एक मोठी स्पर्धा सौरव आपल्याला पाहायला मिळणार आहे. पेंदर ग्राउंडवरती एक नवीन मैदान आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर जबरदस्त स्पर्धा आहे, यायला विसरू नका. 7 तारखेला या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि 8 तारखेपासून मात्र त्या स्पर्धेला सुरुवात होते. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावाधाव पलकावरती 44-44. ब्रह्माराजेच्या अगेन्स्ट 15 आल्या, त्याला 1 विकेट मिळाला. चौथ्या षटकाला सुरुवात. भूषणला पुन्हा एकदा आणलं जात आहे कॅप्टनच्या माध्यमातून. ज्या भूषणनं पहिल्या षटकामध्ये 17 खर्च केल्या त्या भूषणला पुन्हा एकदा जबाबदार दिली आहे. विश्वास पाटील उर्फ बाबू आल्या आल्या त्याचा धमाका. खूप वर्ष क्रिकेट तो खेळला आणि खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटमध्ये षटकार पाहिला. सुरुवात चौथ्या षटकाला. 7 बॉल 23. क्रिश कोपरकर सज्ज होईल खेळण्यासाठी. सुजित पाटीलची पहिली विकेट, ज्यानं योगदान दिलं 15 धावेचं. 9 बॉल 15, ज्यामध्ये तुम्ही 2 चौकार पाहिले, तो बाद झाला. त्याची विकेट मिळाली ब्रह्मराजेला. अर्ध्या बॅटने खेचला बॉल. चला मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती धाव मिळती आहे ती 1. एका धावेच्या बरोबरीनं धावा पलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती जनसंख्या तुम्ही पाहताय 45 धावा. 6 ओव्हरची मॅच. चौथा षटक तुम्ही पाहता. 6 ओव्हरमध्ये तुम्हाला 5 बॉलर वापरावेच लागतील. 2 टीम मध्ये पहिल्या फेरीतील चौथी मॅच. या अजय मात्र तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. समोर आता विश्वास पाटील बाबूला पाहता. षटकांना स्वतःची ओळख त्याने सिद्ध केली आहे. तो विश्वास खेळण्यासाठी सज्ज. उंच गेला लांबच लांब. मिड विकेटचा फिल्डर फक्त बॉलवर पाहतच राहतील. ते बनतील दर्शक. ठोकला लागोपाठचा दुसरा. पुढचा बॉल. मोठा खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज धावलाय, तिकडे फिल्डर आल्या. तो प्रयत्न. दुसरी धाव झाली आहे पूर्ण. 2 धावेच्या बरोबरीनं धावा पलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 53 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. तेज तर्रार पुढ्यात बॉल ठेवला. पडला बॉल डीप राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल.
धावा धावफलकावरती 53. अपील लेग फी 4 OUT फलसाचा बोर्ड आकाशामध्ये मोठी विकेटचं पतन. षटकार जरूर आला. तुम्ही पाहता भूषण पाटीलच्या अगेन्स्ट त्याच्यानंतर मोठी विकेट घेतली आहे विश्वास पाटीलची. पुढचा बॉल ऑल अधिकार पेट बॉल चालला बॉन्डलाईच्या दिशेने डीप कव्हर पॉइंटला फिल्डर वेगाने आला ऋषी आणि तोपर्यंत या धावा मिळतात 2-2च्या बरोबरीनं. षटक संपलं 4 आणि 4 षटकां समाप्त्यानंतर 55ला 2. चारोचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 52. बघा लक्षात असू द्या अजून एक मॅच शिल्लक आहे. तुम्हालाच खेळताना टाईम होईल लक्षात असू द्या. सूर्याचं लवकर जातो हिवाळा आहे कारण की त्याच्यामुळे स्पीड अप करा प्लीज. याच्यानंतर अजून एक मॅच आहे. ओडीआय तुम्ही पाहताय साऊथ आफ्रिका आणि इंडिया जिथे ऋतुराज गायकवाडचं एक षटक पाहिलं त्यानं शतकवीर आणि त्याच्यानंतर शतक तुम्ही विराट कोहलीचं पाहिलं. मॅच देखील तेवढीच महत्वाची चालू आहे. मिड विकेटला तुम्ही हेमंत पाटीलला पाहता फिल्डिंगच्या भूमिकेत. शर्लापासून थोडा दूर ठेवला पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं वाईड बॉलचा इशारा सुनीलजी पाटील सरांचा. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रथमेश साळुंके आला. अपकमिंग स्टार आहे या टीमचा तो आला बॉलिंग ट्रॅक वरती 5व्या षटकामध्ये. फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहता एक लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन त्यानंतर मिड विकेटला एक डीप मध्ये फिल्डर आहे. क्रीज साठी तुम्ही क्रीजला फुल टॉस दिला तर तो बॉल मैदानामध्ये थांबणार नाहीये. त्यानं फुल टॉल केला बॉलला पाठवला स्क्वेअर लेग सीमा पार आउट ऑफ दी यूज मॅक्सिमम षटकार. थँक्यू. रिप्ले पाहिला अभि हा बॉल आमच्या आगरी कट्ट्यामध्ये गेला डायरेक्ट एवढा लांबच लांब. धीरज म्हात्रे आणि त्याच्यानंतर नीरज म्हात्रे यांचा आगरी कट्टा नक्कीच चविष्ट जेवण तुम्हाला तिकडे भेटेल. नक्कीच तिकडे व्हिजिट मारा. आगरी कट्टा आगरी पद्धतीचा तुम्हाला खऱ्या अर्थानं जेवायला आमचे नीरज पाटील असतील जे जबरदस्त क्रिकेटर आहेत. त्यांच्यानंतर तुम्ही पाहता धीरज म्हात्रे असतील आमचे मधुकर म्हात्रे असतील एक जबरदस्त क्रिकेटर आहे. तिथे देखील समोर देखील व्यासपीठासमोर तिकडे देखील जेवणाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. व्हेज नॉन व्हेज घरगुती जेवण तिकडे देखील भेटतं. तुमचं सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत. स्कोरबोर्ड वरती 62 धावा 62 9 बॉल 30 वरती खेळतोय क्रिश कोपरकर. त्याच्या जोडीला तुम्ही पाहता आशिष
नेरुळकर जो खेळतो 2 वरती. स्विचिचा प्रयत्न पॉइंटला फिल्डर वॉर्ड फिल्डिंग अनुज मडवीला तुम्ही पाहता जबरदस्त हिटर आहे. पॉइंटला तुम्ही अजय जडेजाला पहिला फिल्डिंग करताना इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला रिकी पॉन्टिंग. त्याच्यानंतर रवींद्र जडेजाला देखील पाहिलं तेवढी चांगली फिल्डिंग तुम्ही पाहिली. युवराज सिंग सुरेश रैना असतील फिल्डिंग जबरदस्त. यॉर्करला इच्छा खोदून काढला फ्लाय टेट हिट बॉलला पाठवलं पहिला टप्पा घेत वेगानं सीमा पार चौका. थँक्यू का बॅटिंग सुरू आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये 11:34. ऑलनिकार पेस बॉल चला बॉन्डलाईनच्या दिशेने हेमंत पाटील आला एका मध्ये बॉल उचलला फेकी थोडी खराब याचाच फायदा लगेचच दुसरी धाव पूर्ण 2 धावेच्या बरोबरीने धावा धावपलकावरती लागल्या जातात. 68 एक शॉट आहे म्हणजे धावा धावपलकावरती 67. धावा धावपलकावरती रिव्ह्यू घेतला शॉर्ट रन साठी रिव्ह्यू घेतला. पंचाने घेतलाय का चला तिसरे पंच लगेच चेक करतील या 2 धावा का सिंगल. ऑन फील्ड अंपायर डिसिजन 1 रन शॉट. सदुसष्ट धावा धावपलकावरती. बारा बॉल 35 वरती खेळतो आहे. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला 5 मध्ये 12 खर्च केल्यात. शेवटचा बॉल आहे षटकातील. बॅटच्या रडारमध्ये उंच गेला व्यासपीठाला दिली मानवंदना देणारा क्रिश कोपरकरचा हॅड हँडसम षटकार.
थँक्यू. गावठी स्पेशल अग्री कट्टा तुम्ही पाहता. नीरज मात्रे खुटारी ग्राउंड वरती. हे लोकेशन नक्कीच एकदा व्हिजिट करा. एवढा लांब बॉल मारला ना की बॉलच आता गेला. खुटारी गावामध्ये गेला. क्रिश कोपरकरनं बॅटिंग काय करतो, एकदा बॅटिंग क्रिशची आवडली असेल जोरदार टाळ्या मित्रांनो डेफिनेटली झाला पाहिजेत. बघा संदीप सर, मोदी सरकारनं जीएसटी लावली नाही, टाळ्या बिंदास वाजवा. आपल्याच खऱ्या अर्थानं या ग्रामीण खेळाडू आहेत आणि ते खेळतात, ते मत नक्कीच शहरी क्रिकेट देखील खेळतील. अशा कुठलाही संघाचा असो, टाळ्या वाजवायला काही जीएसटी लागत नाहीये शांताराम सर. टाळ्या दिलखुशीने वाजवा. टाळ्या डेफिनेटली झाल्याच पाहिजेत. अर्धशतक तुम्हाला पाहायला भेटेल का? क्रिश कोपरकर अक्षरशः बरसला. त्याची फटकेबाजी स्टेट डाऊन द ग्राउंडचा तुम्ही पाहिला फटका. मिड विकेटला त्याचे षटकार पाहिले. डीप स्क्वेअर लेग मध्ये षटकार. 14 बॉल 41 वरती खेळतोय. धावा धावपलकावरती G11 गावदेवी पेंदर 73 वरती पोहोचली आहे, ज्यामध्ये वैयक्तिक 41 सलामीला आला. नॉट आउट. अर्धशतक पाहायला भेटेल का या स्पर्धेत मध्ये? पहिलं विकेट हॅट्रिक वकाशच्या नावावरती आहे. उडवलाय बॉल आशिष नेरुलकर. तो देखील सांगतो मी देखील कमी नाहीये. त्यानं ठोकला. मिड विकेट सीमा पार षटकार. थँक्यू. आतापर्यंतचा हा स्कोर. धावा पलकरती तुम्ही पाहता 79 धावा स्कोर बोर्ड वरती. का बॅटिंग चालू आहे. पुढचा बॉल शपल आहे क्रॉस द लाईन. हवेमध्ये फिल्डर उपस्थित. षटकाने जर पकडलाय जेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. समाधान भोईर मैदानामध्ये आलाय. काय झेल पकडला पीपीएल मध्ये समाधान लॉंग ऑनला. मॅचला टर्न झाली पण शेवटला हार पटकावं लागलं. आल्या त्यानं ठोकला डीप स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर लांबच लांब पल्ल्याचा समाधानच्या बॅटमध्ये आलाय षटकार. षटकारानं स्कोर 85 वरती. आणखीन एक उडवला. मिस्तामिंग जेलची शक्यता. लॉंग ऑनच्या फिल्डरनं जबरदस्त जेल पकडलाय. संगम राजेनं विकेटचं पतन. प्रथमेश कोपरकराला मैदानामध्ये. आजच्या दिवसातील आजपर्यंतचा हा स्कोर. धावा सर येत नव्हत्या, त्या धावा येतात, त्या बनल्या जातात. हे सांगत असताना स्वर्गीय जीवा गावदेवी पेंदरी टीमच्या बाजूनं का बॅटिंग केली या मैदानावरती. 4 मॅचेस तुम्हाला टफ अँड रब अँड टफ पाहायला भेटल्या. ही मॅच देखील तशीच पाहायला भेटेल. आल्या उडवला. जो येतोय पवलन मधून तो सेटच होऊन येतोय आणि ठोकला. प्रथमेशच्या बॅटमध्ये आल्या षटकार. ठोक दिलंय. थँक्यू. 91 धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल. षटकार विकेट. षटकार विकेट. षटकार. या बॉलवरती येईल विकेट की आणखीन एक येईल षटकार. हा बॉल डॉट आला. अशा रीतीने पहिला पूर्वार्ध समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या 91.
आणि 92 धावांचं भल्लं मोठं लक्ष्य पार करायचं आहे गाथा 11 तलोजे मजकूर टीमला. आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर राहिलाय स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदरच्या बाजूनं. या 92 धावा कशा रीतीनं चेस होतील, येणारी सलामीवीर P1 P2 मध्ये किती धावा लागतील तलोजा मजकूर टीमच्या बाजूनं, की गोलंदाजी कशा रीतीने होईल पेंदर टीमच्या बाजूनं, याची अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच उत्तरार्धामध्ये भेटतील. ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज करणजी काळन सरांचा मायक्रोफोनवरती. या राज शेठ म्हात्रे तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत. त्याच्यानंतर सुरेख शेठ म्हात्रे आणि आमचे हे दीपांशु शेठ म्हात्रे आपलं मनपूर्वक सरचे स्वागत. हे तुम्ही पाहता PPL खऱ्या अर्थानं तुम्ही कोठारी प्रीमियर लीग खूप चांगले खेळतात ते देखील उपस्थित. क्रिकेटवरती असंच प्रेम राहा, पण शाळा देखील शिका. बघा शाळा खूप महत्त्वाची आहे. आणि ऐकूया के सरांना मायक्रोफोनवरती. धन्यवाद. थोडीशी घाई करा, कारण यानंतर अजून एक सामना बाकी आहे. 6 षटकांचे सामने आहेत. बघा उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल आणि दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला गेले तर जे संघ आहेत त्यांना एक सूचना आहे आयोजक कमिटीच्या वतीने की ठीक 9 वाजता पहिला सामना सुरू केला जाईल. काहीही करून तर 8:30 वाजता तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायची आहे. कानपोली आणि म्हात्रेपाडा पहिला सामना असेल, कालुंद्रा आणि पलसपे हा दुसरा सामना असेल, तिसरा सामना बेलवली आणि तिथे मात्र एक संघ थोडासा पेंडिंग आहे. तर चौथा सामना असेल नेरे आणि भिंगारी. अशा 8 टीम आहेत उद्या. ए गट असेल, आजचा बी गट आहे. तर उद्या देखील या स्पर्धेचा जबरदस्त थरार आपल्याला पाहायला मिळेल, कारण तब्बल 5 दिवस चालणारी स्पर्धा आहे. 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी यांचा एक जबरदस्त आयोजन आपण नेहमीच पाहत असतो आणि यावर्षी देखील त्यांचा थाट अतिशय उत्साहामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. तर उद्या देखील यायला विसरू नका. जबरदस्त हे सामने ए गटाचे आपल्याला उद्या पाहायला मिळतील. ब्याण्णव धावांची गरज आहे. मोठं आव्हान आपल्याला नक्कीच आजच्या दिवसामध्ये. हायेस्ट स्कोर जीवा 11 JCC पेंदर संघाने आपल्या स्कोर कार्ड वरती लावलाय. चला फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्या आपण. याच स्वर्गीय जीवा 11 गावदेवी पेंदर संघाच्या माध्यमातून 8 तारखेपासून स्पर्धेला सुरुवात होती आहे. डेची स्पर्धा असेल आणि 2 जानेवारीला एक मोठ्या स्पर्धेचा शुभारंभ पेंदर येथे नितीन भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान एक मोठी स्पर्धा आपल्या भागामध्ये KPC ट्रॉफी पाहायला मिळेल मित्रांनो. ज्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीज साठी देण्यात येईल. 48 संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. 3 बाईक आहेत. बरेच पारितोषिकाने भरलेली KPC ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल इनानपुरीच्या मैदानामध्ये. आणि 10 ते 14 मध्ये एक स्पर्धा पापडीचा पाडा येते. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक विलास घरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. उद्यापासून आई ओवे यांची देखील स्पर्धा. तर बऱ्याच स्पर्धा सुरू होतील. चला सामन्याला होते सुरुवात. ऐकूया आवाज. आजच्या दिवसामध्ये जे 2 समालोचक या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत, सौरभ पाटील दहिसर आणि त्याचबरोबर एक जबरदस्त असा आवाज मराठीचा आपण नेहमीच ऐकत असतो ते करण कालन हेदुटणे. थँक्यू संदीपजी पाटील सर आणि सौरभजी पाटील. अंपायरचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात होते. वेलकम ऑल ऑफ यू सर्वांचं पुन्हा एकदा श्री चैतन्येश्वर क्रिकेट संघ खोटारी आयोजित श्री चैतन्येश्वर चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. इव्हिनिंग सेशन
आणि मॅच आपण पाहत आहोत जीवा 11 गावदेवी पेंधर या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना गाथा 11 तळोजे मजकूर या दोन संघांदरम्यान भूषण आणि संगम राजे ही जोडी सध्या तरी फुल टॉस ऑन साइडला वळवलाय डीप मध्ये मिड विकेटला ट्रॅप आणि समाधानला मिळते पहिलं यश पहिला धक्का भूषण पाटील बाद हॅलो तर आमचे रोंजनचे नेहमीच क्रिकेट पाहण्यासाठी येत असं आवड माणसाला कुठे कसाही घेऊन येऊ शकतो. आमचे रोंजनचे सन्माननीय नितीन म्हात्रे जे अपंग आहेत परंतु तरी देखील क्रिकेटचा जो त्यांचा प्रेम आहे क्रिकेटवरचा त्यांचा प्रेम आहे तो नेहमीच त्यांना मैदानामध्ये घेऊन येत असतो. आणि नितीन म्हात्रे तुमचं स्वागत आहे. कधी कधी लाईव्हच्या माध्यमातून ते पाहत असतात परंतु जवळ जेव्हा सामने असतात तेव्हा ते आवर्जून येत असतात. तर त्यांचं देखील आम्ही नितीन म्हात्रे यांचं स्वागत करतो या मैदानामध्ये. फुलटॉस आहे मिडॉन आत आहे आणि त्याचा फायदा उचललाय एरियल ऑन ड्राइव्ह आलाय मयूर राजे जो नुकताच मैदानात आणि त्याच्या बॅट मधून चौकार. थँक्यू दिस आहे त्या ठिकाणी चौकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षक अगदी त्या ठिकाणी बसून काहींच्या चेहऱ्यावरती देखील हात आहेत. प्रेशर आहे मॅच का कारण कदाचित ते असावे तळोजे मजकूरचे कारण 92 चेस करायच्यात आणि मयूरने दुसरा मारलाय सलगचा चौकार. भूषणची विकेट पहिल्याच बॉलवरती समाधान कडून आली. क्रिशने जबरदस्त कॅच पकडली मात्र त्याहून जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये क्रिश कोपरकरच्या बॅटमधून 14 बॉलमध्ये 4 षटकार 3 चौकार आणि 41 धावा आपल्याला पाहायला मिळाला. तर आणखी एक विकेट येते समाधान भोईर दुसरं यश मिळवतात 8 for 2 गाथा 11 तळोजे मजकूर. जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये 41 क्रिश कोपरकर 15 धावा आघाडीचा सुजित असेल देन विश्वास पाटीलच्या बॅटमधून 14 आल्या आशिषच्या बॅटमधून 8 आपल्याला पाहायला मिळाला. समाधानच्या बॅटमधून देखील आपण 6 बघितल्या आणि त्यासोबत 6 धावा प्रथमेश कोपरकर म्हणजे प्रत्येक बॅटर कडून आपल्याला किमान एक बाउंड्री तर पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. आणि लिमिटेड ओव्हरमध्ये तुमच्या 5 मधला जरी एक बॅटर खेळला शेवटपर्यंत तरी धावा इझी आपल्याला होत असताना पाहायला मिळतात. खोल आत होता बॉल दोन्ही पायांचा मधून बॅटचा स्पर्श नव्हता स्टंपलाही लागला नाही आणि त्यामुळे हात समाधानचे फॉलोथ्रोमध्ये आपल्या डोक्यावरती जात असताना पाहायला मिळाले की हा बॉल लागला कसा नाही स्टंपला. पहिल्या वरचा खेळ संपलाय धावा फलकावरती 2 विकेट पडलेत आणि या मॅच मध्ये अजूनही जर आपण बघितलं तर 30 बॉलमध्ये 84 धावांची गरज आहे. जीवा 11 गावदेवी पेंधर या संघाचा स्टार खेळाडू आहे. समाधान गेले कित्येक वर्ष ज्यांना आपण या गावासाठी खेळत असताना पाहत आहोत. जबरदस्त बॉलिंग राहिली कारण 2 विकेट सुरुवातीलाच काढून दिले. पावपल्यामध्ये 2 विकेट त्यांनी खोललेले आहेत आणि त्यामुळे या मॅच मध्ये फार मोठं टार्गेट आहे आणि जिथे पावपलेला कॅपिटलाइज करायचं होतं. गाथा 11 एका बाजूने आपण पाहत आहोत नितीनजी गावंडसर यांच्या मालकीचा संघ पुरस्कार देत या संघाचे ते गाथा 11 तळोजे मजकूर दोन्ही नामवंत संघ आहेत. पण या मॅच मध्ये असं घडलं की पहिल्या डावामध्ये फार मार पडला गोलंदाजांना. प्रत्येक बॉलरच्या अगेन्स्ट धावा आल्या आणि कुठेतरी मात्र ते आता धावा जमवत असताना थोडासा खडतर प्रवास करावा लागेल. मात्र या बॅटिंग ऑर्डर मधलं जे नाव आहे संगम राजे पहिल्या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नाही आता मिळतीये आणि उर्वरित समीकरण 30 बॉल 84 होऊ शकतात नो डाऊट. पण सुरुवात संगम राजेला करावी लागेल आणि शेवट देखील त्याला करावा लागणार आहे. ओ पावा पॅक हिट आहे परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड आणि बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार.
थँक्यू दीज. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहत आहोत. बरोबर मिडल झाला, मिडल ऑफ द ब्लेड अँड देन मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर राजाने पहिलाच रॉकेट उडवला आणि क्रिसचं भव्य स्वागत केलंय. याच क्रिसच्या खेळीला जर तुमच्यामधला एक बॅटर उत्तर देतोय तर 92 माग नसतील. सुरुवात झाली आहे. 14 धावा धावाफलकावरती आल्यात संगम राजे. वन्स अगेन हॅमर केलं बॉलला मिड ऑफ आत आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनला चांगली फिल्डिंग समाधान भोईर यांच्याकडून आपण पाहतोय आणि या एका धावेसोबत धावसंख्या जर आपण बघितली तर ती सध्या आपल्याला पाहायला मिळते 15. 15 धावा धावा फलकावरती आहेत. इव्हिनिंग सेशन आणि समोरच असलेले मोठमोठे टॉवर्स आहेत त्यामुळे सूर्य फार लवकर त्यांच्या आतमध्ये लपतोय आणि या मैदानावरती होणारा सूर्यास्त कुठे का होईना थोडासा लवकर आपल्याला पाहायला मिळतो. ओहो लॉफ्ट केला.
हे षटकार तर जरूर येतोय. लॉंग ऑनला क्लिअर करणारा संगमचा बॅट मधून. काही कारणास्तव टेक्निकल इश्यूमुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. समालोचन बंद होतं, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. वेलकम बॅक. श्री चैतन्येश्वर चषक कुटारी फर्स्ट डेच्या विनिंग सेशन मध्ये सहर्ष स्वागत. मॅच बिटवीन जीवा 11 गावदेवी पेंदर आणि गाथा गावंड 11 तवळसे मजकूर मध्ये 64 धावा झालेल्या आहेत. बॉल बाकी त्या मॅच मधले अजूनही 11 आणि 11 बॉल मध्ये 28 धावांची गरज. ऑन साइडला बॉल टर्न केला, पुन्हा स्क्वेअर लेगला बॉल वळला. फिल्डिंग चांगली झाली. डीप मध्ये आर्यन कडून थ्रो येतोय आणि संगमला या क्षणाला स्ट्राईक पाहिजे होती, मात्र इथे विकेट. क्रीज सोडली आणि त्याची साथ आतापर्यंत फार चांगल्या पद्धतीने देणारा बॅटर होतो आउट. सत्तावन्न धावांचे पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये यश मिळालं सांघिकरित्या. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. कुणाल आउट झाला, ज्याच्या बॅटमधून जबरदस्त आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. 25 धावांची इनिंग ज्याची आपण या मॅच मध्ये बघितली. संगमला चांगली साथ त्याने दिली आणि याच पार्टनरशिपच्या जोरावरती विजयाचं स्वप्न आता गाथा 11 तळोसे मजकूरने देखील बघितलंय. मैदानाचा अनुज मडवी, मधल्या फळीचा आक्रमक शैलीचा बॅटर अनुज, जो मैदानाचा आत आलेला आहे. दोन्ही लेफ्टी आता मैदानाचा आत आपल्याला पाहायला मिळतात. महेशने पहिला बॉल नो टाकला, मात्र त्यानंतर त्याने आता षटकारासोबत रनआउटची विकेट सांघिकरित्या मिळालेली आहे. त्यालाही कमबॅक करावं लागणार आहे. बॉल 10 बाकी आहेत, तर 27 धावांची गरज आहे गाथा 11 तळोसे मजकूरला या मॅच मध्ये. महेश खोलात होता, वन हँडेड हेलिकॉप्टर काऊ फेसला फिल्डर, त्याने पकडली कॅच. अनुज शून्यावरती बाद. 65 ला 4 गाथा 11 तळोसे मजकूर. फटका फसला, लेग स्टम्पला कोला टाकला होता. हेलिकॉप्टर जरूर आपण बघितला, बट कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता आणि मिड विकेटला जबरदस्त कॅच आपल्याला पाहायला मिळाली प्रथमेश कडून. आणि या विकेटने मात्र आता समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. नो बॉलचा खेळ बाकी आणि नो बॉल मध्ये धावा पाहिजेत 27. मॅच फसली आहे. संगमला स्ट्राईक रँक ही महत्वपूर्ण बाब. लास्ट बॉलवरती तोच प्रयत्न करत होता तेव्हा विकेट पडली कुणालची आणि या वेळेला देखील आपण बघितलं अनुज आला बरोबर माघारी परतलाय, तो कॅच आउट झालेला आहे. बॉल फक्त उरलेत 7 आणि 7 बॉल मध्ये 9 बॉल उरलेले आहेत, माफ करा, आणि 27 धावांची गरज आहे. गाथा गावंड 11 जे पॅव्हलियन मध्ये प्लेयर बसलेले आहेत, प्लीज पडद्याच्या आत तुम्हाला पॅव्हलियन मध्येच बसायचंय. पडदा म्हणजेच बाउंड्री लाईन आहे, त्यामुळे पडद्याच्या आतमध्ये तुमचे पाय नकोय प्लीज. गाथा गावंड 11 तळोसे मजकूर. सकाळी याच पद्धतीने कॉन्ट्रोवर्सी आपल्याला पाहायला मिळाली होती, त्यामुळे सगळ्यांनाच सूचना जे काही प्रेक्षक आहेत, पडद्याच्या आत कोणीही आपला पाय कोणताही पार्ट शरीराचा ठेवू नका. पडद्याच्या बाहेरून मॅचचा आनंद घ्या. नावा फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात 65. नवीन बॅटर मैदानाचा आत आलेत ऋषिकेश. टोला लागला, बॉल डाऊन दी ग्राउंड चालला. लॉंग ऑफला फिल्डर आहेत पहिल्या बॉलवरती. फील्ड त्यांनी केलेला बॉल, मात्र एका धावेसोबत 66 वरती धावसंख्या पोहोचली. बॉल बाकी आहेत आता 8 आणि 8 बॉल मध्ये गाथा 11 तळोसे मजकूरला पाहिजे 26. संगमला स्ट्राईक पाहिजे होती. 10 बॉल 31 वरती तो नॉट आउट आहे आणि ती स्ट्राईक त्याला मिळाली आहे. हे जे 2 बॉल आहेत, त्या 2 बॉल वरती किमान एक मोठा फटका आला पाहिजे. आपण सामना बघितला होता जेव्हा जयदुर्गा रोहिणसन बीचा प्रतीक पाटीलने तो चेस करून दिला होता. लास्ट ओव्हर मध्ये त्या धावा चेस त्याने करून दिल्या होत्या, तसा सामना आहे. ऑलराईट झाला बॉल. सेलिब्रेशनला सुरुवात केली विकेट किपरने. राजे निघालाय परतीचा प्रवासाला, तर 66 ला लागतोय 5वा मोठा धक्का. संगम मैदानाचा आत होता तोपर्यंत प्रत्येकाने स्वप्न बघितलं होतं. पॅव्हिलियन शांत होतं, त्यांना माहिती आहे संगमे म्हणजे धावा होणार आहेत. मात्र पूल करत असताना एज घेऊन विकेट किपरने जबरदस्त कॅच पकडली आहे आणि महेशने ही विकेट काढून मॅच मध्ये आणून दिले ते जीवा 11 गावदेवी पेंधरला. बॉल बाकी 7 धावा पाहिजे 26. 66 ला 5वा मोठा धक्का बसलाय आणि मैदानाचा आत येतोय राहुल राजे. एक षटकार या मॅचला ऑन करणार असेल. लास्ट मॅच मध्ये 6 बॉल 21 धावा बनलेल्या आहेत. जयदुर्गा रोहिणसन बीने
प्रतीक पाटीलने खास करून त्यामधून दाखवल्या होत्या. कमबॅक झालाय संगमच्या विकेटने. जीवा 11 गावदेवी पेंदरचे कमबॅक आपण पाहतोय. 31 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग आपल्याला संगमकडून या मॅच मध्ये पाहायला मिळाली, पण तो या मॅचला फिनिश करू शकला नाही गाथा 11 तळोजा मजकूरच्या बाजूने. 7 बॉल 26 ची गरज आहे. राहुल मैदानाचा हात आला. राहुलने रॉकेट उडवला. लँड कुठे होईल? शॉट मिड विकेटला. 1 2 3 4 5 फिल्डर आले. मात्र इथे आता ट्रिपलला चान्स आणि त्यामध्ये काय घडलंय तर बॅटर सेफ आहेत. धावा पूर्ण झालेल्या 3. राहुलकडे स्ट्राईक असेल. जाऊयात आपण लास्ट ओव्हर मध्ये. 6 बॉलचा खेळ बाकी आणि 23 धावांची गरज आहे गाथा 11 तळोजा मजकूरला. 1 2 3 4 आणि शेवटी 5वा फिल्डर आला होता. मात्र त्या 5ही जणांच्या वाक्या बाहेर होता. शॉट मिड विकेटला पडलेला बॉल वॅकंट एरियामध्ये आणि त्या 5 फिल्डर समोरून धावा 3 चोरी केल्या त्या दोन्ही बॅटर्सने आणि सामना आलाय 6 बॉल 23 वरती. सिक्स्टी 69 धावा धावा फलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 23 धावांची गरज आहे. चला आता प्लीज जास्त वेळ घेऊ नका. सो यानंतर देखील आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे आणि बॅड लाईटला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुमच्यामधल्याच एका टीमला खेळायचं आहे जयदुर्ग रोहिंजन बीच्या अगेन्स्ट. त्यामुळे वेळ जास्त न घेता ही मॅच लवकरात लवकर तुम्हाला कंप्लीट करायची आहे. आणि बॉलिंग मार्कवरती आता या निर्णायक षटकामध्ये आलाय तो सुजित पाटील. जयदुर्ग रोहिंजन बीचचा कॅप्टन तुम्हाला मंचावरती येऊन थांबायचे आणि ऑल टीम आपण तयार राहा. या षटकानंतर आपण लगेचच नेक्स्ट मॅचचा टॉस करू आणि त्या मॅचला सुरुवात करणार आहोत. मात्र हा सामना 6 बॉल 23 वरती आलाय. सुजित लास्ट ओव्हर मध्ये असेल तर स्ट्रायकिंग एंडला राहुल जो नुकताच मैदानाचा हात आला. राहुल राजे पहिला बॉल. एज घेऊन बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चालला. डीप मध्ये फिल्डर होता मात्र फाईन लेगच्या अगोदर महेश त्या ठिकाणी पोहोचलेत आणि एका धावेने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 70 धावा धावा फलकावरती आहेत. बॉल बाकी आहेत 5 धावा पाहिजेत 22. 6 बॉल 21 धावा आपल्याला करून दाखवल्या होत्या. 5 बॉल 22 बनवायचे आहेत. हे 2 ते 3 बॉल आताचेच आपल्याला सांगून देतील मॅच कोणाच्या बाजूने जाईल. सुजित डाऊन दी ग्राउंड. मॅच अजूनही बाकी आहे. लॉंग ऑनला क्लिअर करणारा आलाय ऋषिकेशच्या बॅट मधून रॉकेट षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. समोर दिला आणि समोरच मारलाय सीधी बॅट. नो बकवास. मॅच काय अजूनही कारण 4 बॉलचा खेळ बाकी आणि 16 धावांची गरज आहे गाथा 11 तळोजा मजकूरला. 4 बॉल 16 धावा. मागचा षटकार बरंच काही सांगून देणार आहे बॅटर ऋषिकेशचा. गोलंदाज सुजित पुन्हा बॉलिंग मार्क वरती आलाय. डीप मिड विकेट. काऊ कॉर्नर. लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर. सगळं काही सेट असताना खोला टाकलेला बॉल. 9 सेकंडला चान्स जरूर होती मात्र आता स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्न तर दोन्ही करतायत. काय घडलंय? ओहो विकेट गेलीये. ऋषिकेश रन आउट. शेवटच्या क्षणाला आपण बघितलं त्यांना स्वतःला टर्न करायचं होतं आणि थ्रो करायचा होता. बॉडीचा बॅलन्स केला पण चांगला थ्रो जो विकेट किपरने फार चांगल्या पद्धतीने कव्हर केलाय. सुजित तुम्हाला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय कारण ऋषिकेशला स्ट्राईक पाहिजे होती आणि त्या क्षणाला ते प्रयत्न जरूर करत होते पण ज्या वेगाने धावला परत टर्न करून बॉडीचा बॅलन्स तर त्यांचा झाला नाही त्यांना. मात्र थ्रो चांगला आलाय आणि रनआउटची विकेट त्यांना मिळाली आहे. ऋषिकेश धावला जरूर पॅव्हलियनच्या दिशेने. विकेट आली आणि विकेट नंतर आता समीकरण बदलतंय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 15 धावांची गरज आहे गाथा 11 तळोजा मजकूरला. संगम जोपर्यंत मैदानाचा हात होता 7 त्याला कुणालने दिली होती. दोघंही पार्टनरशिप करत असताना कुठेतरी डॉमिनेट करत होते बॉलर्सला. मात्र दोघांच्या विकेटने ही मॅच मात्र मोमेंटम सध्या ते पेंदरच्या बाजूने. 3 बॉल 15. नवीन बॅटर आलेत राज. हो खोलात हेलिकॉप्टरचा प्रयत्न जरूर मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. डॉट बॉल आलाय आणि 2 बॉल आता 15 धावांची गरज आहे.
जयदुर्गा रोहिंजन बी, कॅप्टनला विनंती आहे मंचावरती आपण येऊन थांबा. 2 बॉल नंतर आपण टॉस करू लगेच, कारण 2 तर आता लिगल बॉलने 15 धावा बनणार नाही. एक्स्ट्रा दर दिले तर मॅच बनवू शकते. हवेत आहे बॉल आणि इथे गोलंदाज. त्यांनी वेळ आयोजकांचा वाचवला, कारण जर विकेट आले असते तर नवीन बॅटरला यावं लागलं असतं. शेवटचा एक बॉल टाकायचा आहे सुजित यांना. अजूनही 14 धावांचं अंतर आहे. चांगला खरं तर संघर्ष संगम राजे असेल. फर्स्ट ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती, 8च धावा आल्या. मात्र जशी सेकंड ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाली, संगमने अटॅक केला, कुणालने साथ दिली. दोघांची 57 धावांची पार्टनरशिप मात्र विजयाच्या दिशेने नेणारी होती. मात्र त्यामध्ये दोघांची विकेट पडली आणि या मॅच मध्ये कमबॅक करत असताना 13 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला जीवा 11 गावदेवी पेंदरने. हार्दिक हार्दिक अभिनंदन दोन्ही टीम्स. कॅप्टन गावदेवी पेंदर आणि जयदुर्गा रोहिंजन बी, लवकरात लवकर तुम्हाला यायचंय प्लीज. आणि मॅन ऑफ द मॅच सिमरी स्क्रीन वरती आहे. नो डाऊट 14 बॉल 41 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग आपल्या समोर ज्याने पेश केली तो क्रिश कोपरकर, मॅन ऑफ द मॅच. क्रिश मंचावरती या.